नमस्कार. तो व्यवसाय हरला नाही. तो फक्त इतरांसारखा झाला. माझ्याकडे सगळं होतं. चांगली उत्पादनं, चांगली टीम, चांगली मार्केटिंग. तरी आम्ही हरलो. हे वाक्य मी एका उद्योजकाकडून ऐकलं होतं. आणि खरं सांगू, ते वाक्य अजूनही माझ्या मनात अडकून बसलं आहे. कारण तो व्यवसाय स्पर्धकामुळे हरला नव्हता. तो हरला कारण ग्राहकांना त्याच्यात आणि इतरांमध्ये फरक दिसेनासा झाला होता. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या मॉलमध्ये जाता. एका बाजूला कॉफी शॉप, दुसऱ्या बाजूला कॉफी शॉप, समोर कॉफी शॉप, वरच्या मजल्यावरही कॉफी शॉप. सगळ्यांची सजावट जवळपास सारखी, सगळ्यांचे ऑफर्स सारखे, सगळ्यांचे सोशल मीडिया पोस्ट सारखे. मग तुम्ही काय कराल? जिथे स्वस्त मिळेल तिथे जाल. बस. यालाच म्हणतात फरक हरवण्याची किंमत. विश्वचषकाची फायनल सुरू आहे. अब्जावधी लोक पाहत आहेत. एक खेळाडू मैदानात उतरतो. त्याच्या पायात चमकदार गुलाबी बूट आहेत. सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे. कॅमेरे त्याच्यावर. कॉमेंटेटर त्याच्याबद्दल बोलतायत. तो वेगळा दिसतो. पण काही महिन्यांनी दुसराही तेच करतो. मग तिसरा, मग चौथा. लवकरच सगळ्यांच्याच पायात गुलाबी बूट दिसू लागतात. आता सांगा, वेगळा कोण? कोणीच नाही. व्यवसायातही हेच घडतं. एक जण रील बनवतो, सगळे रील बनवतात. एक जण ऑफर देतो, सगळे ऑफर देतात. एक जण कोर्स लॉन्च करतो, सगळे कोर्स लॉन्च करतात. पण एक जण AI लिहितो, सगळे AI लिहितात. आणि मग बाजार भरतो. पण वेगळेपण कमी होतं. मला एका छोट्या उद्योजकाची गोष्ट आठवते. त्याचं फर्निचरचं दुकान होतं. शहरात आणखीन 10 दुकानं होती. सगळे एकच गोष्ट करत होते. समान डिझाईन्स, समान जाहिराती, समान ऑफर्स. तोही त्यांच्यासारखाच बनत गेला आणि व्यवसाय अडकला. एक दिवस त्याने स्वतःला एक प्रश्न विचारला. जर उद्या माझे स्पर्धक माझी प्रत्येक वस्तू कॉपी करतील, तर माझ्याकडे उरेल काय? उत्तर आलं, विश्वास. त्याने उत्पादन बदललं नाही. त्याने किंमत बदलली नाही. त्याने ग्राहकांचा अनुभव बदलला. प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिक मार्गदर्शन, डिलिव्हरी नंतर फॉलोअप, घरच्या सदस्यांसारखी वागणूक. 3 वर्षांनी लोक फर्निचर विकत घ्यायला नव्हते येत. लोक त्याच्याकडून फर्निचर विकत घ्या फर्निचर विकत घ्यायला येत होते. फरक इथेच होता. आज बहुतेक व्यवसाय दिसण्यात वेगळे होण्याचा प्रयत्न करतात. पण महान व्यवसाय, ते अर्थपूर्ण वेगळेपण निर्माण करतात. त्यांच्याकडे फक्त लोगो नसतो. त्यांच्याकडे ओळख असते. त्यांच्याकडे फक्त उत्पादन नसतं. त्यांच्याकडे विश्वास असतो. त्यांच्याकडे फक्त ग्राहक नसतात. त्यांच्याकडे समुदाय असतो. आज रात्री आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. जर माझ्या स्पर्धकांनी उद्या माझी प्रत्येक गोष्ट कॉपी केली, तर ग्राहक अजूनही मला का निवडतील? उत्तर मिळालं तर तुमच्याकडे खरा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आहे. उत्तर मिळालं नाही तर काम सुरू करण्याची वेळ आली आहे. कारण इतिहास त्यांना लक्षात ठेवत नाही जे ट्रेंडच्या मागे धावले. इतिहास त्यांना लक्षात ठेवतो ज्यांनी नवीन मार्ग तयार केला. आणि लक्षात ठेवा, वेगळे दिसणं सोपं आहे, वेगळं असणं दुर्मिळ आहे. आणि दुर्मिळ गोष्टीचीच किंमत जास्त असते. धन्यवाद.